नमस्कार मंडळी, आज आपण कच्च्या कैरीचा चटपट असा मेथांबा तयार करूया। एकदा तयार केलं तर वर्षभर आपण याला आरामात वापरू शकतो। त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात छान हिरवीगार टणक अशी कैरी घेतलेली आहे। मेथांबा करण्यासाठी छान हिरवीगार आणि पांढरी शुभ्र कैरी बघून घ्यायची। आतनं कापल्यानंतर पांढरी शुभ्र निघायला हवी, म्हणजे आपला मेथांबा वर्षभर अजिबात खराब होत नाही। घेतलेली कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, कॉटनच्या रुमालाने पुसून घेतली आणि बारीक बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला जसं आवडतं तसं कट करून घेऊ शकता। छान अशी कट झालेली कैरी बाजूला ठेवूया। त्याच्यासाठी छान असा चटपटीत मसाला सुद्धा घरीच ट्राय करूया। इथे मी 1 चमचा धने, बडीशेप आणि जिरे, त्याच्यानंतर 4-5 काळी मिरी आणि 2 तुकडे दालचिनीचे घेतले। मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं। तोपर्यंत फोडणीची तयारी करूया। तेल घालायचं, छान असं मोहरी घालायचं। मोहरी तडतडलं की 1 चमचा मेथी दाणा घालायचा, 1 चमचा कलोंजी, 2 तुकडे सुकी मिरचीचे घातलेले आहे। छान अशी खमंग फोडणी झाली की आपल्याला तयार करून घेतलेल्या कैरीच्या फोडणी घालून घ्यायचा आणि मस्त असं फोडणीत परतून घ्यायचं। आपण पाणी न घालता मेथांबा तयार करतोय, त्याच्यासाठी मीठ घालायचं, म्हणजे मिठाचं स्वतःचं पाणी तयार होतं आणि आपला कैरी छान असा शिजला जातो। झाकण झाकायचं आणि साधारण 8 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं। अधूनमधून मिक्स करत राहायचं, म्हणजे खाली लागू नये याच्यासाठी। छान अशी 70 ते 80% आपल्याला कैरी शिजवून घ्यायचं, कारण साखर घातल्यानंतर सुद्धा थोडी शिजली जाते। अर्धी वाटी साखर घालायची, आवडत असल्यास गूळ सुद्धा घालू शकता। छान असं मिक्स करून झालं की तयार करून घेतलेला मसाला सुद्धा सोबतच घालून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा, मिक्स करून झालं की छान असं मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं हे आपल्याला शिजू द्यायचं आहे। छान असं साखरेचा एकतारी पाक होईपर्यंत शिजून घ्यायचं आणि तयार आहे चटपटीत असा मेथांबा। नक्की ट्राय करून बघा। पूर्ण व्हिडिओ खालील त्रिकोणावरती क्लिक करून नक्की बघा।